कुणबीची व्हॅलिडिटी 6 महिने करा हे सांगितलं, आता करतेत का नाहीत बघू. परंतु आपलं म्हणणं असं होतं की ECBC तुम्ही आरक्षण दिलंय ते आम्हाला मान्य नाही, EW सुद्धा तुम्ही सुरू ठेवा. कारण EWच्या माध्यमातून केंद्रापर्यंत जाता येतं आणि ECBCच्या आरक्षणानं फक्त राज्यापुरता आमच्या पोरांचा फायदा होतो. एकतर तुम्ही ECBC द्यायला नको होतं आणि दिलं तर EW रद्द करायला नको होतं. बघा किती आपल्यावरती यांनी घाला घातला. म्हणजे आरक्षण दिलं यांनी आणि रद्द पण केलं यांनी. म्हणजे ECBC दिलं 10% आणि EW रद्द केलं. तुम्हाला रद्दच करायचं सांगितलं कोणी? म्हणजे किती खिंडीत समाज सापडायचा एवढंच काम यांचं सुरू आहे, दुसरं काहीच काम नाही. पण तुम्हाला एक सांगतो, सगळे संकट यांनी चारही बाजूला घेरलेला घेरा हे तोडायचं तुमच्या हातात, कोणाच्याच हातात. हे कसं तोडायचं आणि यांना कसं ठेकायला आणायचं हे तुमच्या हातात. आता हे सगळे काम तुम्हाला अटक करायचं का नाही करायचं, केस करायची का नाही करायची, तुम्हाला आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं, तुमचे पोरं नोकरीवरती घ्यायचे की नाही घ्यायचे, तुम्हाला व्यवसाय द्यायचा का नाही द्यायचा, तुमच्या पिकाला भाव द्यायचा की नाही द्यायचा, खताचे भाव वाढवायचे की नाही वाढवायचे, हे सगळं त्यांच्या हातात आहे. पीक विमा देणार का नाही देणार, अनुदान द्यायचं की नाही द्यायचं हे त्यांच्या हातात आहे. पण यांचं सगळ्यात मोठं रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे, ते म्हणजे तुमचं मत. हे तर काय सरकारच्या हातात नाही. असं काही आहे देवेंद्र फडणवीसला विचारायचं मतदान कुणाला करू असं काही आहे, किंवा शरद पवारला विचारायचं मतदान कुठं करू तो हातात आहे मग सांगतो का, असं काही आहे का? मत तुमच्या हातात आहे, ते काही विकत आणायची गरज नाही. फक्त तुमच्या पोरांवरचा आणि जातीवर झालेला अन्याय त्या दिवशी विसरू नका, एवढंच. नाही तर काही अर्थ नाही तुमच्या एकजुटीला. नुसती बरोबर करणार, सरकार काही देत नाही, तुम्ही म्हणणार मी म्हणणार, तुम्ही म्हणणार आपल्या पोरं नोकऱ्याला लागत नाही, मतदान करत दिवशी त्यांना करता कशाला लागत नाही तुमच्या लेकरं नोकऱ्या. ऊस तोडायला नाही जायचं तर पुढे मतदान करायच्या दिवशी तुम्हाला तुमचा साहेब आठवतो, तुमचा पाहुणा आठवतो, त्या दिवशी लय जवळचं नातं काढी ते बी आपल्या मांडीवर मांडी ठेवून बसत डायरेक्ट, जस काय त्याचं आपलं लय नातं जवळचं. मग तुम्ही एक दिवसच्या आभाळाला तुम्ही म्हणता साहेबच चांगला आहे, मग सुधारणार आपण कशी? बदला आपल्या अन्यायाचा घ्यायचा कसा? आपल्या खेड्यात एक म्हण आहे बघा, गरीब गरीब होत चालला आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला, आहे का नाही? आणि तुम्ही गरीब आणि श्रीमंताला मतदान केल्यावर श्रीमंत नाही व्हायचं, काय गरीब होईल ना? जेव्हा आरक्षण देणारा द्यायला विरोध करतो तुम्ही त्यालाच मतदान करणार, मग गरीब श्रीमंत होईल कसा? कारण त्याला गरीब मोठा होऊनच द्यायचा नाही आणि तुम्हाला पण त्यालाच मतदान द्यायचं. मतदान तर तुमच्या हातात आहे ना. तुमच्या जातीच्या लेकराच्या बाजूने एकदा द्या, त्यांचा कार्यक्रमच होतो, पण ते तुमच्या हातात आहे. त्या दिवशी तुम्ही पाहुणे रावळे काढले नाही पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.